अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्यामध्ये स्वागत करते आणि ऍक्च्युअली सुरुवात करते। म्हणजे आपणास माहिती असेलच की प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या तिथी येत असते। त्याच पद्धतीने आता आपला हा जो काही निज ज्येष्ठ महिना चालू आहे, तर या निज ज्येष्ठ महिन्यामध्ये सुद्धा अमावास्या तिथी आलेली आहे आणि ती पण लवकरच, म्हणजेच उद्या 13 जुलै आणि 14 जुलै अशी दोन्ही तारखेला दोन्ही दिवशी आपली दर्श अमावास्या तिथी दाखवली गेलेली आहे। आता खूप लोकांना कन्फ्युजन आहे की ताई नेमकी अमावास्या तिथी कधी आहे, कारण की 13 जुलैला सोमवार आहे आणि 14 जुलैला मंगळवार आहे। तर सोमवती अमावस्या असणार आहे की मंगळवारी अमावस्या आहे, तर याबद्दल आम्हाला माहिती द्या। तर हा एक प्रश्न आजच्या व्हिडिओत क्लिअर होणार आहे, उत्तर देणार आहे। सोबतच आपल्याला या अमावास्या तिथीपासून प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला आपल्याला डोक्यावरील कर्ज निवारणासाठी किंवा कर्जमुक्तीसाठी सगळ्यात प्रभावी आपल्या दिनप्रभू स्वामी समर्थ केंद्रातून सांगितला गेलेला सगळ्यात प्रभावी उपाय सांगणार आहे। तो उपाय केल्याने तुमच्या डोक्यावरचं जर काही कर्ज वगैरे असेल, आर्थिक काही समस्या वगैरे असतील, तर नक्की सांगेल की तो सगळे प्रश्न तुमचे मार्गी लागू शकणार आहेत। तर तो उपाय तोडगा काय करायचा आहे कर्जमुक्तीसाठी, तो सुद्धा आजच्या व्हिडिओ सांगणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता निज ज्येष्ठ महिना चालू आहे। आता निज ज्येष्ठ महिना आपला ज्या वेळेस अमावास्या तिथी असेल, ही अमावास्या तिथी संपली की आपला महिना बदलतो। आता निज ज्येष्ठ महिना संपला की आपल्या आषाढ महिन्याला चालू होऊन जाईल। तर आता निज ज्येष्ठ महिना जो आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी काही अमावास्या तिथी आहे ती 2 तारखेला 2 दिवशी दाखवली गेली आहे। 13 जुलैला सोमवारी उद्या आणि परवा 14 जुलैला मंगळवारी दाखवली गेली आहे। तर नेमकी आता सोमवती अमावस्या आहे की दर्श अमावस्या आहे? तर एक सांगेल की बा उद्या 13 जुलैला सायंकाळी संध्याकाळी उद्या 6:50 अमावस्या तिथी चालू होणार आहे। निज ज्येष्ठ अमावस्या तिथी चालू होते आहे आणि 14 जुलैला मंगळवारी दुपारी 3:14 तिथी संपणार आहे। त्यामुळे उगवत्या तिथीनुसार 14 जुलैला मंगळवारी अमावास्या तिथी असणार आहे। आता हे तुम्हाला कळालं की बा नेमकी आपली निज ज्येष्ठ अमावास्या तिथी कधी आहे। तर हे झालं। आता आपण सांगू इच्छितो की बा अमावास्या तिथी आली की बा खूप लोकांना भीती वाटते, खूप लोकांना असं घाबरल्यासारखं की बा अमावास्या तिथी आहे, हे नको करायला, ते नको करायला, असं नको तसं नको, म्हणून खूप लोकांच्या मनात शंका निर्माण होतात। तर मी एक सांगेल की बा अमावास्या तिथी जी असते प्रत्येक महिन्यामध्ये, ती काही वाईट तिथी नाही आहे, तर चांगली तिथी असते। उलट आपल्या घरातील नकारात्मक वाईट शक्ती असेल, काही ऊर्जा असेल किंवा काही आजारपण असेल, ते बाहेर काढून टाकण्यासाठी ही अमावास्या तिथी असते। सोबत सगळ्यात महत्वाचं, अमावास्या तिथी ही आपल्या पितरांना समर्पित असते। त्यामुळे पितरांच्या संबंधित आपले जे काही कर्म आहे, धर्म आहेत किंवा दान धर्म असेल, ते सगळं काही करण्यासाठी अमावास्या तिथी खूप प्रभावी मानली जाते। प्रत्येक महिन्याच्या अमावास्या तिथीला आपल्या अमावास्या तिथी सुरू झाली की त्या दिवसाच्या सकाळपासूनच आपले पितर आपल्या उंबऱ्यावर येत असतात, प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावर येतात आणि ते बघतात की बा अमावास्या तिथी संपेपर्यंत ते उंबऱ्यावरतीच असतात आणि बघत असतात की बा आपले जे काही कुटुंब आहे, आपले जे काही कुटुंबातील व्यक्ती आहे, ते आपल्यासाठी काही करतायत का, दान धर्म हवन तर्पण काही सेवा मंत्र जे काही करतात का ते बघत असतात, काही घास वगैरे ठेवतात का ते सर्व बघत असतात। आणि जर तुम्ही केलं तर त्यांचा आशीर्वाद भरभरून लाभतो, त्यांच्या आत्म्यात शांती लाभते आणि आपणास तर माहिती आहे की बा पितरांच्या आशीर्वादाशिवाय तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये यश प्राप्त होत नाही। तुम्ही कितीही कष्ट करा, मेहनत करा, धावपळ करा, काही करा, तुम्हाला कधीच सुख लाभत नाही जर पितरांचा आशीर्वाद सोबत नसेल तर। आपले गुरु सुद्धा काही करू शकत नाही, कुलदेवी कुलदैवत सुद्धा काही करू शकत नाही। जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल, तुमचे पितर तृप्त नसतील, त्यांच्या आत्म्यात शांती नसेल, तर तुम्हाला सांगते गुरु कुलदेवी कुलदैवत सुद्धा काही करू शकणार नाही, तुमच्या इच्छा पूर्ण करू शकणार नाही। म्हणून फक्त गुरूंची सेवा, कुलदेवी कुलदेवतांची सेवा, इष्टदेवतांची सेवा करायची नाही आहे। तर सगळ्यात पहिलं येतं स्थान म्हणजे आपल्या पितरांचं, ज्यांच्यापासून आपण आहोत, ज्यांच्यापासून आपला वंश चालू आहे, ज्यांच्यापासून आपल्याला नाव मिळालं आहे, ज्यांच्या कुळात आपण जन्माला आलो आहोत, तर त्या पितरांसाठी सुद्धा करणं खूप जास्त महत्वाचं असतं। म्हणून अमावास्या इतर दिवशी तर नाही ठीक आहे, महिन्यातून फक्त एक दिवस अमावास्या तिथीला आपल्या पितरांसाठी काढायचा असतो। त्या दिवशी त्यांच्या नावाने पितृतुष्टिकारक स्तोत्र असेल, पितृस्तुती असेल, याचं तुम्ही पठण करू शकता। दक्षिण दिशेला तोंड करून सकाळी आंघोळ झाल्या महिला आणि पुरुषांनी दोघांनी पण हवन करायचं असेल, या स्तोत्राचं तर हवन सुद्धा पुरुषांनी करू शकता। पण ज्यांचे आई वडील नाही आहेत त्यांनीच हे करावं, महिलांनी नाही, पुरुषांनी सांगते आहे। आई नसेल किंवा वडील नसेल किंवा दोघंही नसेल तर पुरुषांनी नक्कीच या गोष्टी करायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला प्रखर पितृदोष लागत नाही। आता हे झालं, तर आता सगळ्यात महत्वाचं, आता अमावास्या तिथीच्या दिवशी आपल्याला डोक्यावरील कर्ज निवारणासाठी जो काही उपाय तोडगा करायचा आहे, तो आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ मार्गातील केंद्राप्रमाणेच मार्गदर्शनातूनच आलेला आहे। तर मी एक सांगेल की असं बघायला गेलं तर भरपूर सारे उपाय तोडगे आहेत आपल्या मार्गामध्ये कर्ज निवारण करण्यासाठी, पण त्यातल्या त्यात अमावास्या तिथीला सुद्धा आपण हा उपाय तोडगा जर केला, जो सगळ्यात प्रभावी आहे, तर नक्कीच आपल्याला अनुभूती येऊ शकेल। आता उपाय काय आहे,
तर सगळ्यात महत्वाचं डोक्यावरील कर्ज निवारण करणं म्हणजेच काय, तर फक्त उपाय तोडगे सेवा करणं, देवदेव करत राहणं, घरामध्ये बसून राहणं हेच हे केल्यानेच आपलं कर्ज डोक्याचं कमी होईल का, तर नाही. देवदेव करणं, हे अध्यात्म करणं हा एक आपल्याला त्याला आपण जे काही काम करतो आहे, मेहनत कष्ट करतो त्याला एक साथ द्यायची असते. आणि ज्या वेळेस आपण आपल्या प्रामाणिक कष्टाला मेहनतीला आपण ज्यावेळेस अध्यात्माची साथ देतो, उपाय तोडगे वगैरे करतो, त्यावेळेस काय होतं, एक प्रकारे आपल्याला मार्ग मोकळे होतात. कारण की ज्यावेळेस आपल्या आयुष्यात संकट अडचणी किंवा डोक्यावरचं कर्ज वाढलेलं असतं त्यावेळेस आपल्याला काही सुद्धा सुचत नाही. आपल्याला म्हणजे चांगल्या गोष्टी सुचतच नाही. अक्षरशः आपण फक्त निगेटिव्ह गोष्टींकडेच वळत असतो आणि ते निगेटिव्ह गोष्टी आपल्या समोर येत असतात आणि आपण त्याच्यावरती जात जात अक्षरशः डोक्यावरचं कर्ज असेल किंवा इतर गोष्टी असेल त्या सगळ्या आपल्या वाढत जातात आयुष्यामध्ये. चांगलं काही सुचणारच नाही तुम्हाला, खरंच सांगते, जर अध्यात्म आयुष्यात नसेल तर. आणि हेच अध्यात्म ज्यावेळेस तुमच्या आयुष्यात असेल, म्हणजे तुम्ही प्रामाणिक कष्ट करतायत, मेहनत करतायत आणि त्याच्या जोडीला तुम्ही हे उपाय तोडगे सेवा वगैरे जर असाल तर तुम्हाला आपोआप तुमचे कर्ज निवारण करण्यासाठी योग्य मार्ग सापडत जातील. आणि तुम्हाला ते मार्ग भेटले, दिसले, समोर आले तर तुम्ही ते मार्ग अवलंब करताल आणि तुमचं हळूहळू डोक्याचं कर्ज निवारण होण्यास मदत होत असते. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, आधी प्रामाणिक कष्ट मेहनत करणं, तुम्ही जे काही प्रयत्न करता आहात, जे काही काम करतात, उद्योगधंदा व्यवसाय काम नोकरी जे काही असेल त्यामध्ये तुम्हाला मेहनत चालूच ठेवायची आहे आणि सोबत तुम्हाला हे उपाय तोडगे आणि सेवा करायची असतात, जेणेकरून आपलं जे काही संकट आहे ते लवकरात लवकर निवारण होत असतं. आणि जर आपण ऑलरेडीच डोक्यावरचं असं नाही की बा डोक्यावर कर्ज आहे म्हणून आपण हे उपाय तोडगे करावे तर सेवा करावी असं नाही. संकट आल्यावरती सेवा करायची नसते, संकट येऊ नये यासाठी सुद्धा सेवा करायची असते. आणि संकटातून बाहेर काढलं आहे आपल्याला आपल्या गुरूंनी, आपल्या इष्टदेवतांनी, आपल्या पित्रांनी, आपल्या कुलदेवतांनी, तर त्यासाठी आपली एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण सेवा चालू ठेवली पाहिजे सदैव. तर आता उपाय काय आहे, तर काय करायचं, अमावास्या तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तो म्हणजेच काय, तर आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाहीये, फक्त साखर टाकायची आहे. आणि साखर आणि गव्हाचं पीठ ह्या एकत्र करून आपले घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे कणकेचा. ते मळल्यानंतर तुम्हाला त्याचे 51 गोळे, छोटे छोटे गोळे आपले बनवायचे आहेत. आणि ते 51 गोळे आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घराच्या जवळपास बघा झाडं भरपूर असतात. आता पावसाळा दिवस आहे, भरपूर सारे झाडाच्या जवळ बघा माकोडे, मोठे मोठे माकोडे असतात बघा, काळे ते असतात किंवा त्याला मोठ्या मुंग्या म्हणतात, किंवा काळी मुंगी असेल, लाल मुंगी असेल किंवा इतर किडे वगैरे असतील, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जिथे कुठे भरपूर प्रमाणात असतील त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे 51 गोळे तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत त्या झाडाखाली किंवा त्या जागेवरती. आणि तिथे विनंती करायची डोक्याला कर्ज निवारणासाठी योग्य ते मार्ग लवकरात लवकर सापडू द्यात आणि डोक्याला कर्ज निवारण होऊ देत म्हणून प्रार्थना करायची आहे आणि घरी परत यायचं आहे. आता हा उपाय सगळ्यात प्रभावी आहे, तुम्ही नक्कीच करून बघा. पण मी एकच सांगेल की ज्यावेळेस तुम्ही हे उपाय तोडगे ज्यावेळेस आम्ही सांगतो तुम्ही ते करता, फक्त उपाय तोडगे करून जमणार आहे का, तर नाही. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रामाणिक कष्ट मेहनत चालू ठेवायचीच आहे, पण सोबत नित्य सेवा सुद्धा चालू पाहिजे. कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार वर्षातून एकदा 2 वर्षातून एकदा झालाच पाहिजे, मूळ सणावर जाऊन सहपरिवार. तिसरी गोष्ट आपल्या पितरांची सेवा पंचमहायज्ञ रोज घरात झालंच पाहिजे. पितरांसाठी सुद्धा दान धर्म हवन तर्पण हे सर्व गोष्टी झाल्याच पाहिजे वेळोवेळी, तरच तुमचे हे उपाय तोडगे जे आहे ते तुमचे फलद्रूप ठरत असतात. तर आता ते झालं. आता खूप लोकांचा प्रश्न की ताई या अमावास्या तिथीला आम्हाला मासिक धर्म आहे, तर मासिक धर्म असेल तर घरातल्या इतर व्यक्तीने जर केलं तरी सुद्धा चालणार आहे, किंवा आता सुतक विटाळ पण चालू आहे ताई तर आम्हाला तर नाही करता येणार. तर सुतक विटाळ जर चालू असेल अमावास्येला तर एक सांगेल किंवा प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला हा उपाय तुम्ही करू शकणार आहे. तर ह्या आणायचा म्हणजे पुढच्या महिन्याच्या करा. पण अजून एक सांगेल की जर तुम्हाला लवकरात लवकर अनुभूती हवी असेल तर आपल्या प्रत्येक महिन्यामध्ये बघा शनिवार असतात, 4 शनिवार तर येतात आरामात. तर त्यावेळेस काय करायचं, प्रत्येक शनिवारी असे सलग 11 शनिवार, प्रत्येक शनिवारी सलग एका मागे 11 शनिवार जर तुम्ही हा उपाय केला 51 गोळ्याच्या कणकेचा, तर नक्कीच तुम्हाला अनुभूती लवकरात लवकर येणार आहे. पण सोबतीला नित्यसेवा पंचमहायज्ञ कुळाचार आणि हे उपाय तोडगे करायचे आणि 11 शनिवार लगातार हे उपाय करायचा. तुम्हाला नक्कीच अनुभूती येणार लवकरात लवकर, योग्य मार्ग सापडणार आणि डोक्याला कर्ज देखील तुमचं निवारण होऊ शकणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं आहे उपाय तोडगा काय करायचा आहे, कसा करायचा आहे. जास्त काही अवघड नाही आहे. फक्त सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फक्त कणिक, त्यात मीठ टाकायचं नाही, पाणी आणि थोडी साखर मिक्स करून तुम्हाला ते गोळे बनवायचे आहेत. तर अशा प्रकारे हे तुम्ही उपाय करायचे आहेत आणि नक्कीच हे उपाय करा. फक्त एकच सांगेल की विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून हे उपाय करायचे आहेत आणि सेवा सुद्धा करायची आहे आपल्याला. आणि अमावास्या तिथी आहे तर आपणास माहिती आहे किंवा पितरांसाठी सुद्धा ही समर्पित असते. तर पितरांनी संबंधित सुद्धा सर्व कार्य उद्या करायला विसरायचे नाही आहेत. उद्या म्हणजे परवा. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.